आपण आता काय बघणार आहे, LED. ओके, LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड. ओके, LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड. ओके, हां. आता पहिली महत्त्वाची गोष्ट, आपल्यापाशी लाईट इमिट कधी होतं. ओके, द LED इमिट्स लाईट इमिटिंग लाईट कधी इमिट होते, जेव्हा आपलं जे LED आहे ना, हे फॉरवर्ड बायसमध्ये असायला पाहिजे. ओके, गेल्या वेळेला आपण काय बघितलं होतं, फोटो डायोड आणि सोलार सेल बघितलं होतं. ओके, फोटो डायोड आणि सोलार सेल हे दोघं जर रिव्हर्समध्ये होतं. ओके, तर ह्या ठिकाणी काय होतं की लाईट इमिटिंग डायोड हे कंपल्सरी फॉरवर्ड बायसमध्ये वापरतात. ओके, बाकी ह्याचं पहिल्यांदा काय करू आपण, सिम्बॉल काढू. मग सगळ्यात सुरुवातीला हे डायोड आहे, ह्या एका गोष्टीमुळं ह्याचं सिम्बॉल जर असंच येणार. ओके, हे काय काम करतं माहिती आहे का, लाईट इमिट करतं आहे. ओके, लाईट इमिट केल्यामुळं करतं म्हणजे ह्याच्याकडनं लाईट लांब जायला पाहिजे. फोटो डायोडमध्ये आतमधल्या साईडला ॲरो होते, हे त्याचं पी रिजन आहे, हे त्याचं एन रिजन आहे. ज्या साईडला एन रिजन आहे तर त्याला आपण कॅथोड म्हणतो, ज्या साईडला पी रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲनोड. ओके, हां. आता हे सगळं ह्याचं फॅब्रिकेशन वगैरे सगळं करत असताना आणि एन रिजन पी रिजन घेत असताना आपल्यापाशी ह्याचं जे एन रिजन आहे हे काय केलेले असते, हेवीली डोपिंग केलेलं असेल. डोपिंग म्हणजे काय, एन रिजन म्हणजे काय, आपल्यापाशी जे सेमीकंडक्टर आहे ना, तर त्या सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ॲड करतो. तर ते पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जास्त ॲड व्हायला पाहिजेत, त्याला ॲड करायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, हेवीली डोपिंग. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ह्याला हेवीली डोप का करतो, हे हेवीली डोपिंग का होतं आहे, रिझन काय माहिती आहे का, आपण ह्याला जर हेवीली डोप जर केलो तर आपल्या कंडक्शन बँडमध्ये जास्त इलेक्ट्रॉन भेटतात. ओके, हां, कंडक्शन बँडमध्ये काय होतात, जास्त इलेक्ट्रॉन भेटतात. त्या एका गोष्टीमुळं आपण काय काम करतो, ह्याला हेवीली डोप करतो. दुसरी महत्त्वाचं, आता दुसरं रिजन कोणतं आहे, हे आपलं पी रिजन आहे. ओके, हे कोण आहे, आपलं पी रिजन. आता पी रिजन हे कसं आहे माहिती आहे का, रिलेटिवली एन हे कसं आहे, लाईटली डोपड असायला पाहिजे, रिलेटिवली एन. ओके, राईटली डोपड. ओके, हां. आता ही गोष्ट संपल्यानंतर काय होतं माहिती आहे का, समजा हे आपलं पी रिजन आहे आणि हे आपलं कोण आहे, एन रिजन आहे. मग आपण ह्याला फॉरवर्ड बायसमध्ये हे करणार आहे, कनेक्शन देणार आहे, बायसिंग करणार आहे. त्या एका गोष्टीमुळं पीला पॉझिटिव्ह जोडलं पाहिजे, एनला निगेटिव्ह जोडलं पाहिजे. आता लाईट इमिटिंग डायोडचं डिप्लेशन रिजन कसं आहे ना, हे फॉरवर्ड बायस असल्यामुळं कम्पेअर टू फोटो सेल हे लहान असायला पाहिजे. पी रिजनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस हे मेजॉरिटी कॅरियर्स आहेत, एनमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स, मेजॉरिटी चार्ज कॅरियर हे निगेटिव्ह आहेत. पीमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर निगेटिव्ह आणि एनमध्ये हे पॉझिटिव्ह. ओके, हां. इथं फॉरवर्ड बायस असल्यामुळं हे पॉझिटिव्ह चार्ज तुमचं जंक्शन ओलांडून पलीकडे जाणार. ओके, आणि हे निगेटिव्ह चार्ज जंक्शनच्या अक्रॉस इकडे येणार. पण ही गोष्ट कधी पॉसिबल आहे, ओके, तुम्ही व्होल्टेज सप्लाय करताय, व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर करताय, इन द सेन्स तुम्ही काय अप्लाय करताय, इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करताय. तुम्ही अप्लाय केलेली एनर्जी ते डिप्लेशन रिजनला जेवढी एनर्जी हे बॅरियर पोटेन्शियलला ओव्हरकम करण्यासाठी बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जास्त एनर्जी लागते. तर ते बॅरियर रिजनपेक्षा जास्त एनर्जी तुम्ही जर सप्लाय केलात तर इकडं फॉरवर्ड करंट चालू होते. एकदा इथनं जर असं करंट चालू जर झाली तर हे डायोड काय काम करत आहे, लाईट इमिट करायला चालू करत आहे. ओके, हां. त्यानंतर आता या बाकी हे जे डायोड आहे ना, आपल्याला सध्याच्याला तर इथं किती पिन दिसायला लागलेत,
हे 2 पिन दिसायला लागलं आहे. ओके, हां, फक्त कंपल्सरी 2 पिन आहे का? नाही. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 पिन आहे. ओके, एवढे पिन्स अवेलेबल आहेत. आता एवढं पिन्स का अवेलेबल आहेत माहिती आहे का? कारण आपण वेगवेगळं हे म्हणजे एवढ्या पिनांचं हे कॉन्फिगरेशन जे घेतलेलं आहे, तर हे कशासाठी? कोणासाठी? फॉर डिफरंट वेगवेगळ्या टाईपचे वेवलेंथ मिळवण्यासाठी. ओके, हे कॉन्फिगरेशन काय घेतलेलं आहे आपण? वेगवेगळ्या टाईपचे वेवलेंथ मिळवण्यासाठी. ओके, आता ही एक गोष्ट संपल्यानंतर ना, ओके, आता काही LED असे आहेत, आपण LED म्हटलं तर आपण बल्बमध्ये वगैरे जे बघतो की नाही, तर बल्बला LED बल्बमध्ये तुम्ही जर आतमधल्या साईडला काढलात तर तुम्हाला दिसेल आतमधल्या साईडला असं एक सर्क्युलर एक पॅनल दिसेल आणि त्या पॅनलवर तुम्हाला असं LED माउंट केलेले दिसतील. ओके, हां, तर हे जे LED आहेत ना, तर हे जे LED आहेत त्यांना आपण काय म्हणतो? दीज LEDs आर सेड टू बी सरफेस LEDs. म्हणजे डायरेक्ट आपण सरफेसवरच त्याला माउंट करतो, त्यामुळे त्याला काय नाव पडलं आहे? सरफेस LED. ओके, हां, अदरवाईज आपले नॉर्मल जे LED आहेत ना, हे नॉर्मल LEDचं शेप असं असतं. ओके, हां, आता वरच्या साईडला ना हे जे ना थोडंसं लेन्स शेप केलेलं असतं. ह्याचं शेप कसं केलेलं असते? थोडं लेन्स शेप असतात. लेन्स शेप केलेलं असतं, तयार केलेलं असतं वरचं जे सरफेस आहे ते. मग वरच्या साईडला असलेलं लेन्स शेप असलेलं हे जे सरफेस आहे ना, तर ते सरफेस कशाने तयार करतात? इपॉक्सी रेझिन. रेझिन म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. ओके, हे इपॉक्सी रेझिन्सपासून तयार केलेले असतात. आता महत्त्वाचं, आपले बाकीचे बल्ब्स वगैरे जर आपण बघितलो तर आपण वरनं खाली पडलं, फुटलं किंवा त्याला ॲबेरेशन झालं तर खराब होतात. का? कारण आतमधल्या साईड, बाकीच्या आतमधल्या साईडला आपले घरामधले जे बाकीचे बल्ब बघतो की नाही, तर आतमधल्या साईडला काय असतात? फिलामेंट असतं. ओके, हे फिलामेंट जर खराब झाले म्हणजे इथं असं ब्रेक झालं फिलामेंट किंवा असं तुटलं तर हे बल्ब जाते लगे. ह्याच्यामध्ये तर फिलामेंट नाही आहे. ओके, धीस बल्ब कंटेन नो फिलामेंट. ओके, म्हणजे फिलामेंट तुटण्याचं विचार म्हणजे तुटणारच नाही. नाहीच फिलामेंट तर तुटणार कुठनं? आणि दुसरी गोष्ट, फिलामेंट नसल्यामुळं ह्यांचं जे आहे ना लाईफ जास्त आहे, मोर लाईफ आहे. ओके, जर चांगल्या प्रकारे आपण जर LED केलो तर ह्यांची लाईफ नियरली इक्वल टू म्हणण्यासाठी तर 5,000पर्यंत जातं. चांगलं आपण फॅब्रिकेट केलं पाहिजे, चांगलं आपण डोपिंग कॉन्सन्ट्रेशन वगैरे वापरलं पाहिजे, तर 50,000 आवर्स इतकंपर्यंत हे जाऊ शकतं आहे. ओके, 50,000 तासांपर्यंत हे जाऊ शकतं आहे. पण कधी? हां, फॅब्रिकेशन चांगलं पाहिजे आणि इनपुट त्याला आपण जे वोल्टेज देतो ना, तर ते वोल्टेजसुद्धा हे चांगलं द्यायला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे LED आहेत ना, काहीतरी सौदी अरेबियामध्ये एक मशीद तयार केलेले आहेत. तर मशिदीमध्ये कसं माहिती आहे का, आपण जसं दिवाळीला लाईटिंग वगैरे सोडतो ना, तसं मशिदीच्या आतमधल्या साईडला कलरिंग केलेलं आहे LEDनी, इलेक्ट्रिसिटीनी. मग चुकून जर आपण साधे बल्ब जर वापरलो असतो तर साधे बल्ब काय झाले असते? चुकून एक खराब जर झालं तर तिथलं लाईन कट झाल्यासारखं झाली असते. मग त्या एका गोष्टीसाठी काय, लाँग लाईफ व्यवस्थित मिळाल्यामुळं तर त्या मशिदीमध्ये सगळीकडं LEDs लावलेले आहेत. ओके, हां, आता LEDमध्ये काय असतं माहिती आहे का? एक P रिजन असतं आहे, एक N रिजन आहे. इंटरनल स्ट्रक्चर तर आपल्याला घेऊन काय करायचं नाही आहे. ओके, हां, जे मोठं आहे, ओके, तो समजा तुम्ही LED तुमच्या हातामध्ये दिले तर तुम्हाला एक जे मोठं दिसतंय ना, तर ते P रिजन आहे. रिजन नाही, हां, म्हणजे Pचं साईड आहे. मग हे जे छोटं दिसतं ना, हे कोणतं साईड आहे? N साईड आहे. जे N साईड आहे ना, तर त्या साईडला आपण काय म्हणतो? इट इज कॅथोड. आणि जे P साईड आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? ॲनोड. ओके, हां, आता आतमधल्या साईडला वरच्या साईडला अशी एक वायर कनेक्ट केलेली असते. ओके, म्हणजे वायर सारखं हे दिसतंय, पण आपलं हे कोण असतं? हे P आणि Nचं जंक्शन असतं. ओके, हां, आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा इकडचे इलेक्ट्रॉन इकडं आले, इकडचे म्हणजे होल्स इकडच्या साईडला जर गेले तर काय होते माहिती आहे का? इलेक्ट्रॉन होल पेअर्स ह्यांचं, कोणाचं? इलेक्ट्रॉन अँड होल पेअर्स ह्यांचं काय होतं आहे?
रिकॉम्बिनेशन होतं. ओके, ह्यांचं काय होतं, रिकॉम्बिनेशन. ओके, हां, जर ह्यांचं रिकॉम्बिनेशन जर झालं, रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं कधी फॉरवर्ड बायसमध्ये रिकॉम्बिनेशन झालं तर काय होतं आहे, दॅट इमिट्स लाईट एनर्जी. हे काय इमिट करणार आहे, लाईट एनर्जी इमिट करणार आहे. समजा लागलं आहे. हां, मग कसं असेल इथं, जेवढं अमाऊंट ऑफ रिकॉम्बिनेशन, जेवढं जास्त रिकॉम्बिनेशन असणार तेवढंच अमाऊंटमध्ये लाईट एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्हाला अमाऊंट ऑफ रिकॉम्बिनेशन वाढवावं लागेल. मग अमाऊंट ऑफ रिकॉम्बिनेशन तुम्ही इन्क्रीज कसं करणार, सिम्पल लॉजिक आहे. ओके, हे अमाऊंट ऑफ रिकॉम्बिनेशन आपण इन्क्रीज कसं करणार, सिम्पल. हे आपण काय काम करायचं माहिती आहे का, फॉरवर्ड बायस ह्याच्यामध्ये असलेलं वोल्टेज आहे ना, तर ते वोल्टेज वाढवायचं. तुम्ही फॉरवर्ड वोल्टेज जर वाढवलात तर ऑब्वियसली तुम्हाला मिळणारी लाईट इंटेन्सिटीसुद्धा वाढते. ओके, सगळे एल ई डीज नाही, पण नॉर्मली हे 135 लुमेनच्या आसपास लाईट इमिट करतात एल ई डी. ओके, किती, नियरली इक्वल टू 135 लुमेन याच्या आसपास हे आपले एल ई डी काय काम करतात, लाईट इमिट करतात. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला आता काय काम करायचं माहिती आहे का, एल ई डी आपण वेगवेगळ्या कलरचे तर बघितले असतील. ओके, एल ई डी बल्ब वेगवेगळ्या कलरचे बघितले असेल, तर मग हे एल ई डी बल्ब तयार करण्यासाठी कंपाऊंड्स कोणते कोणते वापरतात. ओके, एल ई डी बल्ब तयार करण्यासाठी हे कंपाऊंड्स कोणते कोणते वापरतात. ओके, तर हे ॲल्युमिनियम वापरतात, गॅलियम वापरतात, आर्सेनिक वापरतात, फॉस्फरस वापरतात, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरतात. ओके, तर हे तुम्ही कोणतं मटेरियल वापरता आणि किती प्रपोर्शन. ओके, काय मटेरियल कोणतं आणि दुसरं काय प्रपोर्शन, ह्या दोघांवर काय ठरलं जातं आहे, वेवलेंथ. ओके, वेवलेंथ ठरलं जातं आहे, याचा आपलं एल ई डी जी लाईट इमिट करणार आहे ना, तर ते ठरलं जातं आहे. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बाकी, जर आपण ॲल्युमिनियम घेतलो, गॅलियम घेतलो, ॲल्युमिनियम, गॅलियम आणि आर्सेनिक हे जर घेतलो, तर हे काय करतं आहे माहिती आहे का, कोणतं इन्फ्रारेड लाईट इमिट करतं. कोणतं, इन्फ्रारेड. ओके, नाही, दुसरी गोष्ट, गॅलियम वापरलो, आर्सेनिक वापरलो आणि फॉस्फेट किंवा फॉस्फरस म्हणून हे जर वापरलो, तर हे एकतर रेड कलर इमिट करेल किंवा येलो कलर. ओके, रेड कलर आणि येलो कलर हे इमिट करतील. आता रेड करणार का येलो करणार, हे तुम्ही कोणत्या गोष्टी किती प्रपोर्शनमध्ये वापरलात त्यावर डिपेंड आहे. ओके, आता तिसरी एक गोष्ट, समजा आपण आता काय काम केलं माहिती आहे का, ॲल्युमिनियम घेतलो, गॅलियम घेतलो आणि त्यानंतर ना फॉस्फेट जरा घेतलो, तर अशा कंडिशनमध्ये रेड कलर इमिट करेल किंवा ग्रीन कलर इमिट करेल. ओके, हां, तर ह्या सगळ्यांना सोडून आपल्यापाशी अजून एक गोष्ट आहे, झेड म्हणजे झिंक आणि एस ई म्हणजे सेलेनाईड किंवा सेलेनियम म्हणून आपण. ओके, झिंक सेलेनाईड. ओके, हे जे आहे ना, हे कोणतं कलर इमिट करत आहे, तर ब्लू कलर इमिट करत आहे. ओके, हे कलर कोणतं इमिट करत आहे, हे ब्लू कलर इमिट करत आहे. आता महत्त्वाची गोष्ट भाग आहे, तुम्हाला माहीत असलेली गोष्ट, आपण एल ई डी कसं वापरतो यूज्ड इन फॉरवर्ड बायस. मग सिम्पल लॉजिक आहे, फॉरवर्ड बायसमध्ये असेल तर आपण ग्राफ फॉरवर्ड बायसचं काढायला पाहिजे. ओके, हां, तर हे फॉरवर्ड बायसचा ग्राफ काढलो. आता डायोड कोणता का असं ना, फॉरवर्ड बायससाठी ग्राफ हेच आहे, इकडच्या साईडला करंट, इकडच्या साईडला व्होल्टेज. ओके, 1 वोल्ट समजून, ह्या ठिकाणी 2 वोल्ट, 3 वोल्ट आणि 4 वोल्ट. ओके, आता हे करंट, एक अंदाजे आपण इथे करंट जी मिळते ना, हे मिली ॲम्पियरमध्ये करंट मिळते.
ओके, कारण ॲम्पेअरमध्ये चालत नाही. कारण ॲम्पेअरमध्ये एवढी मोठी करंट जर पाठवलं आपण याच्यामधनं तर काय होतं आहे की आपलं LED खराब होऊन जातं आहे, डॅमेज होतं आहे. ओके, बरं. आता हे कोण झाले आपले ह्या LEDचे VI कॅरेक्टरिस्टिक्स झाले. हे कोण झाले आपल्या LEDचे VI कॅरेक्टरिस्टिक्स झाले. ओके, आता या LEDचं लाईट का इमिट करत आहे, लाईट का इमिट करतं आहे ही महत्त्वाची गोष्ट. बघा की कसं असतं माहिती आहे का, मी सोप्या शब्दामध्ये सांगतो. कन्सिडर करा, हे जे आहे ना आपलं हे कंडक्शन बँड आहे. ओके, तर ह्याच्या खालच्या साईडला हे जे आहे ह्याला आपण काय कन्सिडर करू, हे बॅलन्स बँड कन्सिडर करू. ओके, आता होते कसं माहिती आहे का, आपण काय काम करतो की इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय करतो फॉरवर्ड बायसमध्ये. ओके, आपण इलेक्ट्रिक एनर्जी कोणाला सप्लाय करतो, व्हॅलन्स बँडला. ओके, मग काय होतं माहिती आहे का, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन हे कुठं जातात, कंडक्शनमध्ये जातात. ओके, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कुठं जातात, कंडक्शन बँडमध्ये जातात. ओके, मग आता काय होतं, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेले. आता कन्सिडर करा, इथं गेलं हे इलेक्ट्रॉन, इथलं समजा इथं गेलं. ओके, मग आता काय होतं माहिती आहे का, सिम्पल लॉजिक आहे. व्हॅलन्स बँड ही जी गोष्ट आहे ना आपलं हे लोअर एनर्जी लेवल आहे, बरोबर आहे. आणि दुसरी कंडक्शन बँड हे कसं आहे, हायर एनर्जी लेवल आहे. ओके, हां, आपण कोणती एनर्जी ॲब्सॉर्ब करून हे वर गेलं, इलेक्ट्रिक एनर्जी ॲब्सॉर्ब केलं आणि हे वर गेलं. मग होतं आहे काय माहिती आहे का, की हायर लेवल म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपण ह्याला एक्सायटेड स्टेट. ओके, एक्सायटेड स्टेट म्हटलं तरी काय हरकत नाही. मग एक्सायटेड स्टेटमधनं ग्राउंड स्टेटला हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा येतात, ओके, मी परत एकदा सांगतो, हे कोणतं वरचं एक्सायटेड स्टेटमधनं हे ग्राउंड स्टेटला जेव्हा येतात, हे येत असताना काय काम करतात माहिती आहे का, की लाईट एनर्जी इमिट करतात. समजायला लागलं, हे काय इमिट करतात, आपलं लाईट एनर्जी इमिट करतात. E=hν एवढे. समजायला लागलं, मी परत एकदा रिपीट करतो. हे व्हॅलन्समधनं कंडक्शनमध्ये जात असताना कोणती एनर्जी घेतात, इलेक्ट्रिकल एनर्जी. पण कंडक्शनमधनं रिटर्न काही वेळानंतर ना व्हॅलन्समध्ये जेव्हा येत असताना काय कोणती एनर्जी इमिट करतात, लाईट एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे लाईट एनर्जीमध्ये आपण इथं बघितलो. ओके, आता हे जर संपलं असेल तर शॉर्टमध्ये आपण काय काम करू, ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस बघूत म्हणून आपण. ओके, हां, डिसॲडव्हान्टेज बघा. पहिल्यांदा ॲडव्हान्टेज ऑफ LED, सगळ्यात महत्त्वाचं मोर इफिशियंट. आता ही गोष्ट माहीत आहे, मोर इफिशियंट म्हणजे कमी खर्च. ओके, प्रोडक्शन कॉस्टसुद्धा हे जे कमी आहे आणि ते वापरत असताना आपलं लाईट बिलसुद्धा कमी येतं आहे. त्या एका गोष्टीसाठी आता सध्याला रोड लाईट, स्ट्रीट लाईट वगैरे सगळं हे आपल्या LEDनीच तयार करायला लागले. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याची जी लाईफ आहे ना ती जास्त आहे, त्यामुळे आपण त्याला लॉंग लाईफ म्हणून. मगाशी सांगितल्यासारखं किती लाईफ आहे याची, 50,000 तास. म्हणजे आता ही महत्त्वाची गोष्ट, ही लाईफ तुम्ही तयार कसं LED केलात ना ह्यावर सुद्धा डिपेंड आहे. ओके, त्यानंतर ना तिसरं, हे जे आहेत ना दीज आर सेट टू बी रगड डिव्हायसेस. आता रगड डिव्हायसेस म्हणजे काय, एकदम रफ अँड टफ. मी मगाशी सांगितल्यासारखं की आपल्यापाशी फिलामेंट वगैरे नाही आहे. जुन्या बल्बांमध्ये फिलामेंट होते, मग त्याला जर शॉक लागलं, शॉक म्हणजे वरनं खाली पडलं काय तर झालं तर ते फिलामेंट तुटत होतं. ओके, इथं फिलामेंट वगैरे नसल्यामुळं हे आपण कसं पण रफ अँड टफ वापरू शकतो. ओके, लो एनर्जी कन्झम्पशन करतं, महत्त्वाचं. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, अगोदरचे जे डिव्हाइस होते ते लाईट लावल्यानंतर ना लगेच भरपूर गरम होत होते. ओके, भरपूर गरम होतं, म्हणजे ह्या ठिकाणी हीट लॉस हे कसं असणार आहे, लेस
परत पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा LED ही आता ट्यूबलाईट बघितलं आपण, ट्यूबलाईट लावल्यानंतरनं किती वेळानंतरनं ऑन होतं, किंवा आपण घरामधले पिवळ्या कलरचे बल्ब आहेत ना, हां ते छोटे बल्ब असल्यामुळे लगेच ऑन होतात. पण रोडवर वगैरे आपण मोठे लॅम्प वगैरे बघितलो, ओके, तर रोडवरचे मोठे लॅम्प वगैरे जर बघितलं ना, तर ते खूप मोठे म्हणजे काय खूप वेळ लागतं त्याला, सावकाश प्रकाश ऑन होत जातं. ओके, हां मग त्या एका गोष्टीमुळे आता त्याला काय म्हणतो माहिती आहे का, त्याला वॉर्मअप पिरियड म्हणतात. त्याला काय म्हणायचं, वॉर्मअप पिरियड. मग ह्याचं वॉर्मअप पिरियड कसं आहे, कमी. म्हणजे तुम्ही बटन चालू केल्या लगेच आपल्याला मिळतं. हे 5वं झालं. 6वं, तुम्हाला LEDचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये घेणे आणि मटेरियल वेगवेगळे जर वापरला तर तुम्हाला वेवलेंथ डिफरंट मिळतात. आता डिफरंट वेवलेंथ जर असेल तर तुम्हाला कलरसुद्धा डिफरंट मिळतील. डिफरंट लॅम्बडा, डिफरंट कलर. ओके, त्या मटेरियल वेगवेगळं वापरल्यामुळं. ओके, हां आता झालं आहे कसं की अगोदर लग्नांमध्ये हे वगैरे जास्त मोठं प्रकाश करण्यासाठी मर्क्युरी लॅम्प होतं. कोणते लॅम्प? मर्क्युरी लॅम्प. आता हे मर्क्युरी लॅम्प आहेत ना, समजा फुटले, खराब झाले, आतमधलं मर्क्युरी बाहेर पडणार. मग मर्क्युरी लॅम्प काय होतं आहे, एन्व्हायरमेंटला हजार्ड. ओके, इट इज हजार्डस टू द एन्व्हायरमेंट. पण आपल्या LED मध्ये इन LED काय मर्क्युरी आहे का? नो मर्क्युरी. त्यामुळं आपण काय म्हणायला पाहिजे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ओके, हां आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपले LED आहेत ना हे कंट्रोलेबल आहेत. आता कंट्रोलेबल म्हणजे काय, आपण ह्याचं कलर कंट्रोल करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ब्राईटनेस कंट्रोल करू शकतो. ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्याच्या कंट्रोल करू शकतो. ओके, आता ही गोष्ट जर असेल तर आपण आता काय काम करूत माहिती आहे का, काय करूत आपण त्याचं ॲप्लिकेशन्स बघूत. LEDचे ॲप्लिकेशन्स. LEDचे ॲप्लिकेशन्स तुम्हीच आठवा. ओके, हां एक LED आपलं फोटो डायोडचं ॲप्लिकेशन, काउंटर, बर्गलर अलार्म. ओके, हे एक झालं. दुसरी गोष्ट, वेगवेगळे ऑप्टिक इन्स्ट्रुमेंट. आता घरामध्ये आपण रिमोटसाठी, ओके, सेन्सर, कोणासाठी, रिमोटसाठी घरामध्ये, TV रिमोट म्हणून आपण, ओके, TV रिमोटचं सेन्सर तयार करण्यासाठी, बरोबर आहे. त्यानंतर ना स्ट्रीट लाईटमध्ये सुद्धा LED आलेत, घरामधले लॅम्प. ओके, हां आता कधी आपण बघतो की नाही, चार्जरला ह्याला त्याला, किंवा आपण घरामध्ये कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर ऑन केल्या एक लाईट लागते. समजा लागलं आहे, म्हणजे सोप्या शब्दामध्ये ते इंडिकेटर लॅम्प झाले. कोण झाले ते? इंडिकेटर लॅम्प. तर ते इंडिकेटर लॅम्पसाठी आपल्याला LED लागतात. ओके, घरामध्ये TV बघितलो आपण, आपल्यापाशी व्हेकलची हेडलाईट, हे सगळे कशाने तयार झालेले आहेत की LEDने. लास्ट एक गोष्ट, दिवाळीमधली लाईटिंग, म्हणजे सोप्या शब्दामध्ये काय, डेकोरेशन पर्पज. एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय लागतात, LED लागतात. ओके, एकदा हे सगळं बघून घ्या.